परंतु लोकांना फसवता येणार नाही। गेल्या 2 वर्षाच्या कामगिरीवर आता उद्या आमचा अर्थसंकल्प आहे, अर्थमंत्री इथे बसलेले आहेत आणि आम्ही खोट्या अफवांचा पाऊस पडणारे लोक नाही। आम्ही जे जे बोललोय ते दिलेलं आहे, तपासून घ्या। आणि उद्या देखील उद्याच्या अर्थसंकल्पातून काय काय निघेल ते जनतेच्या हिताचंच निघेल, शेतकऱ्यांच्या हिताचंच निघेल, माता भगिनींच्या हिताचं निघेल, तरुण बेरोजगार लोकांच्या हिताचं निघेल, ज्येष्ठांच्या हिताचं निघेल, सगळ्यांच्या हिताचंच। हे सर्व समावेशक, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे। आणि आज तुम्ही खोटे आरोप करता, उद्योग पळाले, त्याच्यावर तुम्ही तर बोललात उद्योग पळाले। अरे आज या महाराष्ट्रामध्ये जवळपास 1,37 कोटीची पहिली गुंतवणूक झाली, नंतर 5 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट झाली। महाराष्ट्र आता इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेला आहे आणि म्हणून येणाऱ्या सर्व गुंतवणुका ज्या आहेत या महाराष्ट्रामध्ये येत आहे। महाराष्ट्रामध्ये पोटेन्शियल आहे, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, कनेक्टिव्हिटी आहे, स्किल मॅनपॉवर आहे। आणि तुम्ही काय केलं? तुम्ही माणूस आला की सगळं चर्चा झाल्यानंतर शेवटी आमचं काय? आम्ही ते विचारत नाही। तुम्हाला काय मदत पाहिजे सांगा, आम्ही रेड कार्पेट देतो, आम्ही सबसिडी देतो, सिंगल विंडो क्लिअरन्स आम्ही देतो। म्हणून तर मोठ्या प्रमाणात केसरकर इकडे आहेत, 4 लाख लोकांना जर्मनीमध्ये रोजगार देण्याचं MOU साईन झालेला आहे। आज लोडाच्या स्किल डेव्हलपमेंट याच्यामधून डिपार्टमेंटमधून लाखो लोकांना नोकरी मिळाली। आणि त्याचबरोबर आज आपण पाहतोय की सरकारी नोकऱ्या कुणी सुरू केल्या? अरे डायरेक्ट नोकऱ्यांची अपॉइंटमेंट आम्ही हॉलमध्ये यशवंतराव चव्हाणमध्ये दिले। कधी झालं होतं असं? आणि म्हणून हे सगळं आज पोलीस भरती चालू आहे आणि सर्व समावेशक हे सरकार काम करतंय। त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकले। मी तुम्हाला सांगतो, या कामाच्या जोरावर हे जे केलेले 2 वर्षामध्ये आम्ही घेतलेले निर्णय हे सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय आहेत। आज कोस्टल हायवे सुरू झाला, 2 ओपन केले, काय म्हणाले? आम्ही केलं। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।